हा. आज आपल्याला बघायचं आहे पार्ट्स ऑफ स्पीच. ऍक्च्युअली पार्ट्स ऑफ स्पीच फर्स्ट स्टँडर्ड पासून तर जवळपास 10 झालं, 12 झालं, एमपीएससी यूपीएससी झालं, या सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे, घटक आहे. हा महत्त्वाचा विषय आहे. तर या पार्ट्स ऑफ स्पीच नेमका आहे काय हे आज आपल्याला समजून घ्यायचं आहे. पार्ट्स ऑफ स्पीचला आपण शब्दांच्या जाती म्हणतो. यामध्ये या शब्दांच्या जातीमध्ये 8 प्रकार येतात. तर पहिला आहे नाउन आहे, तसंच प्रोनाउन आहे, वर्ब आहे, ऍडव्हर्ब आहे, ऍडजेक्टिव्ह आहे, प्रिपोजिशन आहे, कंजंक्शन आहे, इंटरजेक्शन आहे. आणि या 8ही प्रकाराचा अभ्यास आज आपल्याला करायचा आहे. जसं नाउन या ठिकाणी दिलेलं आहे. नाउन इज द नेम ऑफ पर्सन, प्लेस, एनिमल ऑर थिंग. ऍक्च्युअली नाव जे आहे हे एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीला, वस्तूला, ठिकाणाला किंवा प्राण्याला दिलेलं एक पर्टिक्युलर नाव, त्याला आपण नाउन असं म्हणतो. प्रोनाउन म्हणजे काय? तर प्रोनाउन इज अ वर्ड दॅट इज यूज्ड इन्स्टेड ऑफ अ नाउन. जे नामाच्या ऐवजी वापरला जाणारा जो शब्द जो आहे त्याला प्रोनाउन असं म्हणतो आपण. त्याच्यानंतर आहे वर्ब. वर्ब मीन्स क्रियापद. वर्ब टेल्स अस समथिंग अबाउट अ पर्सन ऑर थिंग. ऍक्च्युअली क्रियापद काय करतं की आपल्याला माहिती सांगतं कोणाविषयी, एखाद्या वस्तूबद्दल किंवा एखाद्या माणसाबद्दल जो आपण त्या वाक्यामध्ये वापरलेला आहे. आणि हे काय डिनोट्स करते? ऍक्शन. ऍक्च्युअली त्या वाक्यामध्ये कुठल्या प्रकारची ऍक्शन आहे हे इंडिकेट करण्यासाठी क्रियापदाचं काम त्या वाक्यामध्ये अतिशय महत्त्वाचं असते. त्यानंतर आहे ऍडव्हर्ब. ऍडव्हर्ब काय सांगतो? इट टेल्स अस मोर अबाउट अ वर्ब, एन ऍडजेक्टिव्ह और अनदर ऍडव्हर्ब. त्या वाक्यामध्ये येणारा एखादा क्रियापद, एखादं विशेषण किंवा एखादं क्रियाविशेषण जर येत असेल त्याविषयी अधिक माहिती सांगणारा जो शब्द असेल त्याला आपण क्रियाविशेषण म्हणतो. त्यानंतर आहे ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह मीन्स विशेषण. ऍडजेक्टिव्ह इज अ वर्ड दॅट डिस्क्राइब्स अ नाउन. विशेषण म्हणजेच ऍडजेक्टिव्ह. एखाद्या नावाला, नाउनला, एखाद्या नामाचं अधिक जास्त वर्णन करून सांगणारा शब्द म्हणजे कोणता? विशेषण, ऍडजेक्टिव्ह. तर प्रेपोजिशन. प्रेपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. प्रेपोजिशन इज अ वर्ड दॅट शोज द रिलेशन बिटवीन अ वर्ड और अ नाउन. एखाद्या शब्दाबद्दल किंवा नामाबद्दल संबंध दर्शवणारा जो शब्द जो असतो किंवा वाक्यामध्ये जो आपण वापरतो तर तो कोणता असते? या ठिकाणी प्रेपोजिशन असते. त्यानंतर एक कंजंक्शन. दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणारच काम कोण करते? कंजंक्शन करते. ठीक आहे. त्यानंतर इंटरजेक्शन. इंटरजेक्शन म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय. इट एक्सप्रेसेस सम सडन और स्ट्रॉंग फिलिंग्स. अचानक येणाऱ्या ज्या ऍक्च्युअली आपल्या कल्पना आहे, भावना आहे, याला व्यक्त करण्यासाठी कोणाचा उपयोग करतो आपण? इंटरजेक्शनचा. ठीक आहे. तर मी एकदम फास्ट मध्ये तुम्हाला या 8ही शब्दांची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. त्यानंतर तुम्हाला आणखी जास्त डीप मध्ये जर माहिती पाहिजे नसेल तर नक्कीच तुम्ही कळवा, तिथे सुद्धा तुम्हाला भेटून जाईल. थँक्यू. पॉज करू.